मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी सर्व आस्थापनावर 6 महिन्याच्या कार्यकाळाचे प्रशिक्षण घेत आहेत। सदर प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आम्हाला आमचा कार्यकाळ वाढवून आम्ही प्राथमिक व माध्यमिक शाळेत तसेच विविध विभागांमध्ये ज्या ठिकाणी जॉब करत आहोत तेथेच कायमस्वरूपी सेवेची संधी देण्यात यावी अशी मागणी आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाचे संस्थापक अध्यक्ष अभिलाल दादा देवरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेत त्यांच्याशी सकारात्मक चर्चा केली आणि मागणी केली। युवा दर्पण लाईव्हसाठी प्रमोद मुरेकर, शेगाव। महाराष्ट्रातून आलेले सर्व मुख्यमंत्री योजनेअंतर्गत सर्व बंधू आणि भगिनींना सगळ्यांना धन्यवाद देतो। आज राठोड साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व एकीने इथपर्यंत पोहोचले। कोणी 1000 किलोमीटर वरून आले असतील, कोणी 500 किलोमीटर आले असतील। आणि खरं विशेष म्हणजे इथे जमलेले भगिनींचा विशेष आभार मानतो, कारण आपल्या चिमुकल्या बाळांना सुद्धा घेऊन थंडी वाराचा कधी तुम्ही विचार केला नाही। मुख्यमंत्री साहेबांना मी सगळ्यांच्या वतीने एकच विनंती करतो, आतापर्यंत आदर्श मल्हार सेनेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये आपण निवेदन दिले आणि तिथे एकच विनंती केली की साहेब, आम्ही तुमच्या पाठीमागे भक्कमपणे उभे होतो, तुम्ही सुद्धा आमच्या पाठीमागे भक्कमपणे राहा, आमची मुदत वाढवून द्या, असे परिपत्रक काढा। आणि असं जर नाही झालं तर आदर्श मल्हार सेनेचे संस्थापक अध्यक्ष अभिलाल देवरे स्वतः आमरण उपोषण करतील। आणि एवढंच बोलून इथे जाहीर करतो आणि पुढचं बोलणं राठोड साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील। सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र।